मित्रांनो, तुमच्याकडे जर गहू पीक असेल आणि तुमच्या गहू पिकामध्ये जर मावा किडीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. गहू पिकावरती मावा कीड कंट्रोल करण्यासाठी तुमच्या गहू पिकाला तुम्हाला नत्राची मात्रा अतिशय संतुलित पद्धतीने द्यायची आहे. तुम्ही जेवढा जास्त युरिया देणार आहात तेवढी तुमच्या गहू पिकाला कोवळी पानं जास्त येणार आहेत आणि कोवळ्या पानावरती मावा कीड खूप जास्त आकर्षित होते. दुसरी गोष्ट म्हणजे तण व्यवस्थापनाची. जर तुमच्या गहू पिकामध्ये तण खूप असेल तर त्या तणावरती मावा कीड एक आश्रय म्हणून राहत असते. म्हणजे तण हे मावा किडीसाठी एक होस्ट प्लांट असतं. त्यामुळे तुम्ही जर तण व्यवस्थापन केलं तर मावा कीड ऑटोमॅटिक त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे. आणि समजा एवढं करून देखील जर मावा कीड कंट्रोल होत नसेल, किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल तर तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता. पहिलं म्हणजे कॉन्फिडॉर कीटनाशक. वापराची मात्रा आहे 7 मिली. तुम्ही टाटा मानिक वापरू शकता. वापराची मात्रा आहे 8 ग्रॅम. ॲक्ट्रा कीटनाशक देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. वापराची मात्रा आहे 8 ग्रॅम. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही रोगर देखील वापरू शकता. वापराची मात्रा आहे 15 मिली. आता ज्या मी मात्रा सांगितलेल्या आहेत त्या 15 लिटर पाण्यासाठी आहेत, म्हणजेच एका पंपासाठी आहेत. चला तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा.